पाचोरा मतदारसंघामध्ये नेमकं काय घडणार आहे ते आपण पाहणार आहोत। पाचोरा मतदारसंघामध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराचं या ठिकाणी पारडं जड आहे असं दिसतंय। पाचोरा वासियांनी कोणाला संभाव्य आमदार म्हणून निवडलेला आहे ते देखील आपण आता ग्राफिक्सवर पाहूयात। संभाव्य आमदार पाचोऱ्याचे आहेत किशोर पाटील, शिवसेना शिंदे गटाचे किशोर पाटील संभाव्य आमदार असतील। पाचोऱ्यातून वैशाली सूर्यवंशी शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार होत्या, त्यांचं आव्हान संपुष्टात आलेलं आहे आणि या ठिकाणी किशोर पाटलांनी हा गड काबीज केलेला आहे। पाचोऱ्यामध्ये आपण बघतोय शिवसेना शिंदे गटाचे किशोर पाटील हे आता आमदार म्हणून त्यांना पाचोरा वासियांनी पसंती दिली असल्याचं दिसतंय। किशोर पाटील हे पुन्हा एकदा पाचोऱ्यामधून आमदारकी घेऊन पाचोरा वासियांचे सगळे प्रश्न सोडवतील असा विश्वास पाचोरा वासियांना आहे। या त्यांच्या विजयाची नेमकी कारण काय असू शकतात जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत थेट जोडले गेलेले आहेत। पाचोऱ्यामधून काय नेमकी कारण आहेत, पाचोरा वासियांनी का पुन्हा एकदा किशोर पाटलांना साथ दिली आहे? पाचोरा बडगाव विधानसभा मतदारसंघात यंदा कधी नव्हे एवढी चुरस पाहायला मिळाली। 12 उमेदवार निवडणूक रिंगणात होते। तसेच भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी बंडखोरी करून अपक्ष म्हणून उमेदवारी केली। पाचोरा मतदारसंघाला जोडण्यात आलेल्या बडगाव तालुक्यातील 2 उमेदवारांनी प्रथमच उमेदवारी केल्याने राजकीय समीकरणे बिघडतील असे प्रथमपासूनच बोलले जात होते। या निवडणुकीत सामदाम दंडभेद या नीतीचा सर्वच उमेदवारांकडून सर्वार्थाने वापर करण्यात आला। वैयक्तिक पातळीवर आरोप प्रत्यारोपांनी अक्षरशः कळस गाठला। अत्यंत स्फोटक परिस्थितीत प्रचाराची समाप्ती झाली। 68.70% मतदान मतदारसंघात झाले असून त्यात नवमतदारांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे। गतकाळातील केलेल्या कामांच्या आधारावर विजयाचा दावा करत असले तरी मतदार कोणाला संधी देतात, कोणाच्या बाजूने झुकतात हे मतदान यंत्रातूनच स्पष्ट होणार आहे। तर आपण आताच पाहिलं की जळगावच्या पाचोऱ्यामधून संभाव्य आमदार कोण असणार आहे, आपण पाहिलं त्याची